मी सध्या आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर आहे। 353C हा राष्ट्रीय महामार्ग गेली 4 ते 5 वर्षापासून या रस्त्यावर बांधकाम केले जात आहे। मोठ्या प्रमाणात नाल्यावर पुलाचे बांधकाम देखील सुरू आहे। मात्र दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी चिखलाचा साम्राज्य होतो। नदी नाल्यांना पूर आला की हा रस्ता पूर्णपणे ठप्प होतो। अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी पावसाळ्यात जड वाहनांसाठी बंदी घातली आहे। महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या 3 राज्यातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते। शेकडो गावांचा या रस्त्यावर समावेश आहे। अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षीच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अशा परिस्थितीत या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना अडचण येऊ नये म्हणून जड वाहनांना पावसाळ्यात बंदी घातली आहे। मात्र अशा परिस्थितीत देखील मोठ्या प्रमाणात तिन्ही राज्यांची रहदारी सुरू आहे, जड वाहनांची रहदारी सुरू आहे। त्यामुळे कधी वाहने चिखलात अडकणे, रस्ता जाम करणे, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना, खाजगी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे संबंधित विभाग आता तरी जागे होऊन या जड वाहनावर बंदी घालणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाकडून विचारला जात आहे। विशेष म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा 100 किलोमीटर रस्त्यावर पावसाळ्यात नागरिकांना नरक यातना भोगावे लागत आहे। या परिस्थितीला कुठेतरी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णयाला आता केराची टोपली दाखवण्यात येत आहे। त्यामुळे संबंधित विभाग आता तरी जागा होऊन जड वाहनावर बंदी घालणार का, असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली।